मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळेंनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट, तर आंदोलनाच्या मार्गाबाबत चर्चा केली। ओएसडी साबळेंची माहिती। आता चर्चा नाही, अंमलबजावणी करणार का यावर बोला। उद्या अंतर्वालीतून निघालो तर बदल होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाज सरकारकडून होणाऱ्या चुकीच्या प्रचाराला भीक घालणार नाही। आरक्षणाचं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात आलंय। जरांगे उद्या मुंबईकडे रवाना होणार। मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम। शाहू छत्रपतींचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। सरकार जरांगेंच्या मागणीवर आरक्षण देईल अशी अपेक्षा। शाहू छत्रपती यांची प्रतिक्रिया। सरकार उलथवायला जरांगेंकडे किती आमदार आहेत? राजीनामा देऊन मगच जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हा। मराठा समाजाच्या आमदारांना उद्देशून हाकेंचा भार। मी काही शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला। सरकारला मराठा आरक्षण देण्याचं जीवावर आलंय, त्यामुळे माझ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। आईवरून केलेल्या शिवीगाळावर जरांगेंचं स्पष्टीकरण। 28.5 किलोचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्याला अजून एकदाही अटक नाही, हाकेंची जरांगेंवर टीका। शिंदेंनी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं होतं। शिंदेंच्या आश्वासनाचं काय झालं? जी शपथ घेतली त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्या। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांची कारवाई। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री, तर संजय सावकारेंना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवत सावकारेंना बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। आधीचे पालकमंत्री संजय सावकारे यांनीही चांगलं काम केलं, मात्र भौगोलिकदृष्ट्या त्यांना भंडारा लांब पडत होतं, त्यामुळे माझ्याकडे जबाबदारी दिली असावी। पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। संजय सावकारेंना वेळ देता येत नव्हता। आम्हाला निधी देताना अडचण येत होती। बाहेरचा पालकमंत्री आम्हाला न्याय देऊ शकत नाही। नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया। माझ्यावर कोणताही दबाव नव्हता, उलट पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यापासून मला भंडारा लांब असल्यानं भोयर यांना पालकमंत्री करण्याबाबत सांगत होतो। संजय सावकारे यांचं स्पष्टीकरण। शरद पवार यांना सगळ्यांची नावं तोंडपाठ असतात, पण 160 आमदार निवडून देतो म्हणणाऱ्या 2 व्यक्तींची नावं त्यांना आठवत नाही। गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांवर प्रतिक्रिया। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं भाजप नेत्यांकडून स्वागत। आदर्शच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात स्वागत। यावेळी आशिष शेलार, अमित साटम उपस्थित। शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयासमोर आंदोलन। गेल्या अनेक महिन्यांपासून बिलं न निघाल्यानं आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पुणे पार्टी प्रकरणासंदर्भात रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणात आरोपी। प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। 7 ते 8 महिला पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती। प्रांजल खेवलकरने महिलांबरोबर संबंध ठेवताना सहमती नसताना चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलं। पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडले। पुण्यात सेट परीक्षेच्या निकालामध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप। विद्यार्थी आक्रमक। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे विद्यापीठात आंदोलन। धाराशिवमधून 12,000 गाड्यांमधून 50,000 मराठा बांधव मुंबईकडे निघणार। मराठा बांधवांनी खास ट्रॅक्टर तयार केले। 15 दिवसांच्या खाण्यापिण्याचीही सोय करण्यात आली आहे। रोहित पवारांनी घेतली पालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट। पार्किंग आणि पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याची माहिती। महत्त्वाच्या नागरी विषयांवरही चर्चा झाली। रोहित पवारांनी मागण्यांचं निवेदन गगराणींना दिलं। काही लोक दिवसभर धर्माविरुद्ध बोलतात। नितेश राणे हिंदूंचा नेता दाखवण्याचा प्रयत्न करतात। हाजी आराफत शेख यांची नितेश राणेंवर टीका।
शासकीय कागदपत्र घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळणार। आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सेवा व्हॉट्सअपवर मिळणार। आपले सरकार पोर्टलमधील 1001 सेवांचा लाभ घेता येणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबईमधील मतदार यादीमध्ये 76,000 दुबार नावे असल्याचा काँग्रेसचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची काँग्रेसची मागणी। बवियाला भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा पुन्हा धक्का। बवियाच्या माजी नगरसेवकासह काही प्रमुख पदाधिकारी भाजपत जाणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश। जगात सुरू असलेली 7 युद्ध थांबवली। त्या युद्धात भारत आणि पाकिस्तान युद्धाचा देखील समावेश। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार। भारत आणि पाक युद्ध अणुयुद्धात रूपांतरित होण्याच्या उंबरठ्यावर होतं। ट्रम्प यांचा प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात 5 पट वाढ। 10 रुपये किलो असलेले कांद्याचे आयात शुल्क 50 रुपये प्रति किलोवर। भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीवर याचा होणार परिणाम। वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याची नांदेडकरांची स्वप्नपूर्ती। वंदे भारत एक्सप्रेस नांदेडवरून मुंबईला रवाना। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। प्रशासक जवाब दो या चले जाव असं म्हणत आंदोलन सुरू। कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणपतीनंतर भाजपात प्रवेश करणार। शिवाजी सावंतांची माहिती। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची 1000 कोटींची थकबाकी। सरकार या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जवसुली संदर्भात जिल्हा बँकेची मोठी कोंडी। जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची माहिती। पुण्यात जलपर्णी टेंडरमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप। जलपर्णी काढण्यासाठी पुणे पालिकेने टेंडर काढलं, मात्र पावसाळा सुरू झाल्याने ठेकेदाराने तलावातील जलपर्णी काढलीच नाही। घाटकोपरच्या पदमनगरमधील गौरीशंकर वाडी नंबर 2 मध्ये बाप्पाचं जोरदार स्वागत। तर श्री गणेशोत्सव मंडळ त्रिशूल युवा संघाच्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात आगमन। हरतालिका सणानिमित्त परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये स्वयंभू पार्वती मातेच्या पूजेसाठी महिलांची गर्दी। महिलांचे अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि समृद्धीसाठी प्रार्थना। वसईमधील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या। शाडूची माती आणि कणकेच्या गोळ्यापासून एकूण 372 बाप्पा साकारण्यात आले। डोंबिवली पश्चिममधील महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्रात मोठा गोंधळ। मूर्तिकार गायब असल्यानं ग्राहक मिळेल ती मूर्ती घरी उचलून नेत असल्याचं चित्र। चिपळूणमध्ये गणेश भक्तांची गर्दी। बस डेपो पोलीस स्टेशन रोड भागात बसच्या रांगाच रांगा। ट्रॅफिक कंट्रोलसाठी पोलिसांची दमछाक। पुण्यातील रांजणगावमध्ये द्वार यात्रा उत्सव सुरू। महागणपती नगरी सजली। तब्बल 3 टन वापर करत मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट। रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये भाद्रपद गणेशोत्सव सुरू। मंदिरात विविध कार्यक्रम सुरू। गणरायाला सहस्र मोदक समर्पण विधी संपन्न। नंदुरबारमध्ये बाप्पांच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली। गणेश मूर्तींच्या किमतीत 25% वाढ। लहान मूर्ती घेण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरातमधूनही ग्राहक बाजारपेठेत दाखल। साताऱ्याच्या आनेवाडी टोल नाक्यावर पश्चिम महाराष्ट्र कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी। टोल नाक्यावर राज्य सरकारकडून गणेश भक्तांसाठी टोल मुक्ती करून फ्री पासेसची व्यवस्था। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी पंढरपूर नगरी सजली। विविध डेकोरेशन्सच्या साहित्यासह आकर्षक मखर, रंगबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईनं बाजारपेठ फुलली। जय जवान गोविंदा पथकाचे सदस्य शिवतीर्थावर दाखल। यंदा जय जवान पथकाकडून 10 थरांची सलामी। जय जवान गोविंदा पथकाचे सदस्य राज ठाकरेंच्या भेटीला। लातूरच्या खंडाळी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांना जेवणातून विषबाधा। स्वयंपाकात पाल पडल्यानं विषबाधा झाल्याची शक्यता। मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्यानं 5ही जण अहमदपुरातील रुग्णालयात दाखल। बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यानं नृत्यांगणा नाचवल्या, तर लातूरमधील मुरुड अकोल्यातील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। डॉल्बी लावून नृत्यांगणा नाचवल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा।
लातूरमध्ये वृद्धेला कारने धडक देऊन 15 ते 20 किलोमीटर फरफटत नेलं। घटनेनंतर कार चालक फरार असल्याची माहिती। जळकोट तालुक्यातल्या पाटोदा गावाजवळ वृद्धेचा मृतदेह सापडला। चिमणाबाई बाचीपाळे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव। पनवेल रेल्वे स्थानकाजवळ NMMT बसचा ब्रेक फेल। कल्याणकडून पनवेलकडे जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल। चालकाच्या प्रसंगानं मोठी दुर्घटना टळली। चालकाचे रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीवर बस आदळली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि मिक्सरचा अपघात। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पुण्यातील भोर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांनी घेतली बैठक। बैठकीत मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध विकास कामांबाबत चर्चा। राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित। कोल्हापुरात मराठा समाजाच्या भवनासाठी आंदोलन। तर मराठा समाज भवनासाठी जागा दुसऱ्या संस्थेला दिल्यानं मराठा समाज आक्रमक। संबंधित जागेची दुसऱ्या संस्थेला सरकारकडून मंजुरी। बुलढाण्यातील शेतकऱ्याला तलावात 22 गुंठे जमीन जाऊनही मिळाला नाही मोबदला। 65 वर्षीय शेतकरी 5 वर्षांपासून मारतोय जलसंधारण विभागाच्या चक्रा। जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष। पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्याला एसटी बसमधून उतरवलं खाली। चोपडा तालुक्यातील उपनदेव अडावत या गावादरम्यानची घटना। भर पावसात भिजत विद्यार्थी 2 ते 3 किलोमीटर चालत वाड्यावर पोहोचला। थकीत देयकं मिळावी या मागणीसाठी नागपुरात कंत्राटदार संघटनांचं भीक मागो आंदोलन। विदर्भातील कंत्राटदार संघटनेचं नागपूरमधील संविधान चौकात आंदोलन। नागपूर पालिकेत गट क संवर्गातील 174 पदांची भरती होणार। भरतीमध्ये इतर मागासवर्गासाठी केवळ 6 जागा। ओबीसी समाजाकडून नागपूर पालिकेच्या निर्णयावर संताप व्यक्त। पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई। एकाच दिवसात 42 हातभट्टी तसेच दारू विक्रेत्यांना पकडलं। झोन 4 पोलिसांची मोठी कारवाई। कल्याणमध्ये रेकी करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। चोराच्या टोळीत महिलेचा सहभाग। पोलिसांनी 2 गुन्हे उघडकीस आणत 16.50 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मटका वाघ जखमी अवस्थेत आढळला। महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर वाघ जखमी। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील दीपशिखा सैनिक स्कूलमधील जेवण निकृष्ट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। निकृष्ट आरोप करत विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ व्हायरल। मुख्याध्यापकांनी फेटाळले विद्यार्थ्यांचे आरोप। गावातील पाणी योजना सुरू व्हावी म्हणून उपसरपंचांनी मागितली भीक। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा देवाडी या ठिकाणचा प्रकार। तहसील कार्यालय पंचायत समितीसह गावात नागरिकांना मागितली भीक। बोईसर MIDCमध्ये पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न। ऐरणीवर ट्रकचा टायर बदलत असताना टायरचा स्फोटात कामगाराचा मृत्यू। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे JCB दरीत कोसळली। दरीत कोसळल्यानंतर JCBला भीषण आग। आगीत JCB जळून खाक। सुदैवानं घटनेत जीवितहानी नाही।